मनपाचा दवाखाना आहे, त्या दवाखान्यामध्ये सोयी सुविधा उपलब्ध नाहीये, मेडिसिन्स भेटत नाही, डॉक्टर नाहीये. एक पावसाळा आले की जागोजागी पाणी साचतं. ज्या सत्ताधारी आणि किंवा विरोधी जे आहेत त्यांना असं वाटतं की आम्ही इथे एक दगडही उभा केला तोही निवडून एक जाते. आजपर्यंत केलेल्या या कामाच्या भरोशावर मी लोकांच्या समोर जातो आहे. भारतीय जनता पक्षाचे जे नगरसेवक होते याच्या आधी ते एरियामध्ये 8-9 वर्षापासून आलेच नाही. जेव्हा मी लोकांसाठी भांडू शकतो, त्यांना न्याय भेटून शकतो, वेळेप्रसंगी मी माझ्यावर केसेस घेऊ शकतो, देवदर्शनाला घेऊन जावं याच्यात मला वाद नाही आहे. पण तुम्ही निवडणुकीच्या वेळेवर जर असं करत असाल तर हे एक प्रकारचे निवडणूक आचारसंहितेचा भंग पण आहे. पण लोकांना जे आपण आक्रमक भूमिका घेताय, यस बँकेचे उदाहरण झालं जे तर तुम्ही कर्मचाऱ्याला कानपटात मारली, त्यानंतर एक बुलडोजर तुम्ही सोडवून दिलं, त्यानंतर असे अनेक काम आहे. आणि अंबाझरीच्या स्टेशनचा एक विषय होता, तुम्ही बसून गेले तिथे. अशी भूमिका जनतेला आवडत आहे. पण दुसऱ्याकडे जनता ही म्हणताय की इतका आक्रमक व्यक्ती, तर आक्रमक होऊन जर न्याय भेटत असेल तर अशासाठी मी माझ्या अंगावर केसेस घ्यायलाही तयार आणि आक्रमकही व्हायला तयार आहे. पण आधी माझा मूड हा विनंतीचाच असतो. आपण सोशल मीडियावर खूप म्हणजे इम्पॉर्टंट आहात, लोकांना दिसत आहे, खूप फेमस आहात. पण जनता वोट करेल का? 2010ला एक ऍक्टिवा 45,000ची यायची, आता ते 1 लाखाच्या वर चालली गेली आहे. पण जर तुम्ही एक वर्षात रोड बनवत राहाल तर हा पैसा जनतेचा टॅक्सचा पैसा तुमच्याकडे आहे म्हणून तुम्ही कसाही वापरत असाल तर मग महागाई वाढेल. नागपूर महानगरपालिकेअंतर्गत आम्ही 23 उमेदवार दिले. ज्या गोष्टी मी याच्या आधी बोललेलो आहे त्या प्रत्येक गोष्टी माझ्या नगरसेवकाच्या कार्यकाळात मी पूर्ण करीन, हा माझा शब्द आहे. नमस्कार, नागपूर समाचार 24 मध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आम्ही प्रभाग क्रमांक 11 मध्ये आहे आणि इथे त्रिकोणी लढत झालेली आहे. मनसेने आपले शहराध्यक्ष चंदू लाडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सध्या जे आहे ते रोचक मुकाबला इथे झालेला आहे. भाजप, काँग्रेस आणि आता चंदू लाडे जे MNS आहेत ते सध्या रिंगणात आहेत. अशात MNS ला किती असं वाटतंय की ही निवडणूक जी आहे ते जिंकू शकतात, ते बोलूया. आपल्यासोबत चंदू लाडेजी आहे. चंदूजी, काय सांगणार? आपण जे आहे रिंगणात आहात, भाजप, काँग्रेस, कोण आपलं प्रतिद्वंदी आहे आणि कोणत्या मुद्द्याला घेऊन आपण जात आहात जनतेसमोर? बघा, प्रतिद्वंदी मी कोणाला मानत नाही. असं आहे की मी सतत मागील 18 वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आहे. माझा राजकीय जन्म महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत झाला. इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी ऍक्सिडेंटली मनसे या पक्षात आलो आणि तेव्हापासून मी सतत लोकांच्या समस्यावर काम करतो. लोकांना ज्याही समस्या येतात ते माझ्याकडे जे येतात त्या समस्येवर मी काम करतो. प्रतिद्वंदींकडे काम सांगायला आहे नाही, माझ्याकडे काम सांगायला आहे. जे काम मी आजपर्यंत केले ते कामाच्या भरोशावर मी लोकांसमोर जातो आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की प्रभाग 11चे जे मतदार आहे, सुज्ञ मतदार आहे, हे मला या निवडणुकीत भरघोस मताने विजयी करतील. प्रभाग क्रमांक 11चे जर मुद्दे पाहिले तर काय मुद्दे आहेत? इथे अनंत मुद्दे आहेत. म्हणजे आता मी जेव्हा सतत प्रचार करतो आहे, मीटिंग्स घेतो आहे, तर लोकांच्या स्वतःहून मला हे समस्या ते सांगत आहेत. काही समस्या माझ्याही निदर्शनास आल्या आणि मी इथला स्थानिक आहे, इथेच राहतो, त्याच्यामुळे मला या प्रभागाबद्दल सखोल अभ्यास आहे. फॉर एक्झाम्पल की इथल्या मराठी शाळा जी आहे ती बंद पडली आहे नागपूर महानगरपालिकेची. त्याच्या व्यतिरिक्त इथे मनपाचा दवाखाना आहे, त्या दवाखान्यामध्ये सोयी सुविधा उपलब्ध नाहीये, मेडिसिन्स भेटत नाही, डॉक्टर नाहीये. जुनी वस्ती झिंगाबाई टाकडी इथली पूर्ण गटर लाईन चोक झालेली आहे. त्याच्यानंतर पूर्ण सर्व परिसरामध्ये जे पावसाळी पाणी वाहून नेणारी जी नाली बनवायला पाहिजे त्याचं नेटवर्क नाहीये. एक पावसाळा आले की जागोजागी पाणी साचतं आणि पूर परिस्थिती इथे होते. इथे आमच्याकडे पिवळी नदीचा खूप मोठा एरिया आहे जो पिवळी नदीच्या आजूबाजूला राहतो. तिथे संरक्षण भिंत नाही आहे. म्हणजे पूर परिस्थिती झाली तर त्या घरांची दशा, त्या तेथील राहणाऱ्या लोकांचे पूर्ण संसार उद्ध्वस्त होतात. त्याच्यानंतर गोरेवाडाचा लेक आहे. गोरेवाडाच्या लेक मध्ये समोरच्या एरियातून मलमूत्राचं पाणी गोरेवाड्यामध्ये सोडल्या जाते आणि ते गोरेवाड्यामध्ये सोडून तेच पाणी नागपूर महानगरपालिका सत्ताधारी आणि OCW कंपनी या नागपूर शहराला पाजत आहे. त्याच्या व्यतिरिक्त जिथे तिथे रोड बनलेले आहे पण जागोजागी खड्डे पडलेले आहे. ते गार्डन्सची अवस्था खराब आहे. त्याच्यानंतर इथे कोणती लायब्ररी नाही आहे.
स्वच्छतागृह नाही आहे. तर अशा विविध प्रकारच्या समस्या या प्रभागामध्ये आहे आणि त्या सर्व समस्याला घेऊन आम्ही जनतेसमोर जातोय. भरपूरशा समस्यावर आम्ही भांडलेलो आहे, आम्ही त्यांचे सोल्युशन काढलेले आहे. पार्किंगची व्यवस्था नाही आहे. त्याच्यानंतर इथे फरसचा नॅशनल हायवे, फरसला आमचा जो एरिया आहे तिथे फरसला जोडून नॅशनल हायवे आहे. 10 वर्षातच त्याचे मेंटेनन्सचं काम चालू झालं. त्या मेंटेनन्समुळे ट्रॅफिक डायव्हर्ट होते आणि त्याच्यात ऍक्सिडेंट्स होऊन राहिले. मागे एक मुलगी मरण पावली त्याच्यामध्ये. तर या एरियामध्ये भरपूर समस्या आहे. जे एक्झिस्टिंग नगरसेवक होते याच्या आधीचे, त्या लोकांनी याच्यावर कोणतेही कामं केलेले नाही. विद्यार्थ्यांसाठी कोणती लायब्ररी नाही आहे, त्यांच्यासाठी अभ्यास करण्यासाठी जागा नाही आहे. भरपूरशा अशा समस्यांना लोकांना समोर जावं लागते. कचरा गाड्या येत नाही आहे. म्हणजे नगरसेवकचं जे कर्तव्य असलं पाहिजे, नगरसेवकच्या कार्यक्षेत्रात जे काम असलं पाहिजे ते त्यांनी केलं नाही. त्या लोकांना असं वाटतंय की आम्ही इथे, ज्या सत्ताधारी आणि किंवा विरोधी जे आहेत त्यांना असं वाटतं की आम्ही इथे एक दगडही उभा केला तोही निवडून एक जाते. म्हणून इथल्या सामान्य लोक, मतदार जो आहे किंवा सामान्य जनता आहे, त्यांना त्यांनी गृहीत धरलाय की आम्ही उभे झालो तर आम्ही असेच निवडून येतो. त्याच्यामुळे त्या लोकांना ओव्हर कॉन्फिडन्स झालेला आहे. त्याच ओव्हर कॉन्फिडन्सला इथली स्थानिक मतदार आता यावेळेसच्या निवडणुकीमुळे उत्तर देतील आणि मला भरघोस मतांनी निवडून देतील असा मला ठाम विश्वास आहे. भाजप यंदा याच्या आधी जे आहे ते इथे निवडणूक जिंकली होती आणि अशात एक मोठा पक्ष आहे, असं म्हटलं जातं की खूप पैसा वाहतं त्यांच्याकडे. अशात आपण जे आहे कशा पद्धतीने त्यांच्या समोर जात आहात? बघा, मी आजपर्यंत केलेल्या या कामाच्या भरोशावर मी लोकांच्या समोर जातो आहे. माझ्या परिसरातील सर्व लोकांना हे माहिती आहे की मी काम करणारा व्यक्ती आहे, सतत काम करत राहतो आणि लोकांची कोणतीही समस्या असो, रस्ते, नाली, गटर, दिवे याच्या व्यतिरिक्त याच्या बाहेर जाऊनही लोकांच्या समस्या मी सोडवतो. ज्याच्यापर्यंत इतर पक्ष आणि इतर पक्षाचे जे लोक आहेत ते पोहोचत नाही, त्या सर्व समस्येवर मी सोल्युशन काढून त्यांना योग्य न्याय भेटून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. आणि माझा ट्रॅक आहे की मी आजपर्यंत उसरलेल्या प्रत्येक आंदोलनाला यश आलेलं आहे आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून मी लोकांची सेवा केलेली आहे. त्याच भरोशावर आज मी लोकांच्या समोर जातोय. ती मला विश्वास आहे की जे नगरसेवक याच्या आधी होते तेही यावेळेस उभे असतील तरी लोक त्यांना नाकारणार आहे आणि इथे त्यांच्याविषयीचा खूप मोठा रोष आहे आणि त्या रोषचा फायदा मला होईल असा मला विश्वास आहे. प्रभाग क्रमांक 1 जर बोललं जात आहे तेव्हा असं झालंय की 2 एकाच कम्युनिटीचे उमेदवार उभे झाले आहेत, भाजप आणि मनसेमधून. त्याचा फायदा काँग्रेसला होईल असं चित्र इथे दिसत आहे. असं काही चित्र आहे का? असं वाटतं का काँग्रेस रेसमध्ये आहे तरी का? नाही, मला नाही वाटत की काँग्रेस BJP रेसमध्ये आहे. कारण भारतीय जनता पक्षाचे जे नगरसेवक होते याच्या आधी ते एरियामध्ये 8-9 वर्षापासून आलेच नाही. मी पाहिलं नाही आणि आमचा सर्वे आहे की आम्ही लोकांना विचारतो की तुमच्या याच्या आधीचे नगरसेवक कोण होते, ते त्यांना नावही माहित नाही. राहिला प्रश्न जातीचा, एकाच जातीचा वगैरे, इथले स्थानिक लोक जे आहेत ते सुज्ञ आहे. त्यांना माहिती आहे की कोण व्यक्ती कामाचा आहे आणि जो मी आता वातावरण पाहतोय त्या वातावरणावरून असं दिसतंय आहे की त्यांच्या मनात जो राग आहे तो राग मतदानाच्या दिवशी उफडेल आणि रिझल्टच्या दिवशी तो मला दिसून पडेल. पण असंही होते इलेक्शनच्या ऐन तोंडावर मग हिंदू कार्ड किंवा जातीचा कार्ड खेळण्यात येते आणि त्यामुळे पूर्ण डायव्हर्शन होऊन जाते. अशात जनतेने काय विचार केला पाहिजे आणि जनता जर या गोष्टीकडे, त्यांच्या भूलथापाकडे पडल्या त्या गोष्टीकडे, तर कसं होईल मग इलेक्शन? कशा पद्धतीने जाईल? नाही, हिंदू कार्ड खेळणं म्हणजे मीही हिंदू आहे, मी कट्टर हिंदू आहे, मी कट्टर मराठी आहे. पण आजपर्यंत माझ्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्ती, त्याची मी ना जात पाळली, ना धर्म पाळलं, ना भाषा पाळला, त्या प्रत्येकासाठी मी काम करले, झटलो. मी माझ्या अंगावर कितीतरी राजकीय गुन्हे आहेत जे लोकांसाठी न्याय भेटून देण्यासाठी मी प्रशासनाच्या विरोधात भांडलो. जेव्हा मी लोकांसाठी भांडू शकतो, त्यांना न्याय भेटून शकतो, वेळेप्रसंगी मी माझ्यावर केसेस घेऊ शकतो, तर असा उमेदवार जर लोक देतील नाही तर मग ते उमेदवार जे 8-9 वर्ष येत नाहीत किंवा धर्माचं राजकारण करतील, जातीचं राजकारण करतील किंवा देवदर्शनाला लोकांना घेऊन जाऊन मतं मागतील, काम काही करायचं नाही, जातीचं राजकारण करायचं, पैशाचं राजकारण करायचं, देव धर्माचं राजकारण करायचं, ह्याच्यासाठी नगरसेवक नसतो ना. नगरसेवक हा विकास करण्यासाठी असतो. नगरसेवक हा तेथील स्थानिक जनतेचा पालक असतो. त्या पालकाचं काम असते की तेथील जनतेच्या सुखदुःखात राहायचं, त्यांच्या समस्येवर उपाय द्यायचा, त्यांच्या समस्या सोडवायच्या
आणि हे काम मी करत आलो, इतर कोणी करत नाही, आणि त्याच कामाच्या भरोश्यावर मी समोर जातोय. आपण देवदर्शनाची गोष्ट केली, कोण करताय हे सगळ्या गोष्टी? माझ्या निदर्शनास किंवा येथील स्थानिक लोकांनाही माहित आहे की काही अपोनंट जे उमेदवार आहेत ते गाड्या भरू लोकांना देवदर्शनाला घेऊन जात आहेत. देवदर्शनाला घेऊन जावं याच्यात मला वाद नाही आहे, पण तुम्ही निवडणुकीच्या वेळेवर जर असं करत असाल तर हे एक प्रकारचे निवडणूक आचारसंहितेचा भंग पण आहे. पण तुम्ही जर असं राजकारण, धर्माचं राजकारण, देवदर्शनाचं राजकारण करत असाल तर ते योग्य नाहीये. लोक सुज्ञ आहेत, मला माहित आहे की देवदर्शन ते करतील, देवाच्या नावावर तर लोक भावनिक असतातच, पण ते भावना एक वेगळी झाली आणि विभागाचा, प्रभागाचा विकास एक वेगळा झाला. ते लोक काय करतात, पैसे वाटतात किंवा काय करतात, याला लोक बळी पडणार नाही यावेळी, आणि यावेळी ते परिवर्तन घडवणार. आणि प्रभाग 11 मध्ये सर्व मतदारांची एक इच्छा आहे की एक नवीन चेहरा आला पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे. मी माझी पहिली निवडणूक लढतोय, आतापर्यंत मी कधीही निवडणूक लढवण्याचा विचार केलेला नव्हता, पण निवडणूक यासाठी लढवतोय की मी जे याच्या आधीचे लोक पाहिले किंवा विरोधी पाहिले यांना विकासावर बोलायचं नाहीये, प्रभागाच्या समस्येबद्दल बोलायचं नाहीये, तर त्याच्यामुळे मी सतत काम करत आलो आहे, मी समस्या सोडवत आलो आहे, तर म्हणून त्यांच्यापेक्षा मी बेटर आहे असं मी स्वतः समजतो आणि लोकांनाही तो विश्वास आहे. त्याच्यामुळे माझा रस्ता मोकळा आहे असं मला वाटतं. जनतेचा काय प्रतिसाद? आपण प्रचार करत आहे त्या दिवसापासून, लोक आपल्याशी भेटत सुद्धा आहे, काय प्रतिसाद जनतेचा? बघा, विषय असा आहे की काही लोकांना, जे विरोधक असतील त्यांना लोकांना सांगावं लागतंय, बोलावं लागते की मी येतोय तुमच्या एरियात, माझी मीटिंग लावा किंवा तुम्ही एक मीटिंग लावा, मी येतो. पण माझ्या केसमध्ये असं नाहीये. मला माझा पॉम्पलेटवर नंबर दिलेला आहे, याच्या व्यतिरिक्त लोक मला स्वतःहून आपल्या एरियामध्ये बोलवत आहे, स्वतःच ते सर्व अरेंजमेंट्स करत आहेत आणि स्वतःच मी कोण आहे हे त्यांना मला ऐकायचं आहे, कारण त्यांनी मला पाहिलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून, माझे कामं पाहिलेले आहे. खूपशा लोकांनी मला पर्सनली न भेटताही त्यांनी माझे कामं पाहिले, असे मला कित्येक फोन येत आहेत जे म्हणतायत की तुमच्यासारखा चेहरा पाहिजे, आणि ते स्वतः मीटिंग्स अरेंज करून मला तिथे बोलवत आहे. तर हे जे जनतेचं प्रेम आहे, प्रभाग 11च्या लोकांचं प्रेम आहे, याच्यावरून मला हे दिसत आहे की लोकांची इच्छा आहे यावेळी परिवर्तन करण्याची आणि बदल घडवण्याची. तर एक नवा चेहरा त्यांना द्यायचा आहे. तो नवा चेहरा अभ्यासू असला पाहिजे, आक्रमक असला पाहिजे आणि लोकांच्या प्रश्नाची जाण असला पाहिजे, प्रशासनाच्या बद्दलचा त्याचा दांडगा अनुभव असला पाहिजे, प्रशासकीय व्यवस्थेशी तो भिडू शकला पाहिजे. या सर्व गोष्टी लोकांना माहिती आहे आणि त्यांचं उत्तर हे चंदू लाडे हे आहे. त्याच्यामुळे आज लोकांचा मला भरभरून प्रेम भेटत आहे. आपली भूमिका किंवा आपला एक इमेज ज्या पद्धतीने आम्ही बघतोय की आपण आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे, त्यानंतर आपण जे आहे अभ्यासू भूमिका घेताना दिसत आहे, पण लोकांना जे आपण आक्रमक भूमिका घेताय, येस बँकेचे उदाहरण झालं जे तुम्ही कर्मचाऱ्याला कानपटात मारली, त्यानंतर एक बुलडोजर तुम्ही सोडवून दिलं, त्यानंतर असे अनेक काम आहे, आणि आंबेझरीच्या स्टेशनचा एक विषय होता, तुम्ही बसून गेले तिथे. अशी भूमिका जनतेला आवडत आहे, पण दुसऱ्याकडे जनता ही म्हणताय की इतका आक्रमक व्यक्ती जो चालेल का सामान्य जनतेला? जर आम्ही यांच्याकडे काही विषय घेऊन गेलो तर हे त्या पद्धतीने वागतील की सामान्य पद्धतीने वागतील? तर हा एक संभ्रम लोकांच्या मनात आहे. नाही, माझी सर्वोच्च प्रायोरिटी असते अन्याय झालेला व्यक्ती, त्याच्यावर जो अन्याय झाला किंवा जो ज्या समस्येने ग्रस्त आहे, आधीच तो व्यक्ती आपल्या पद्धतीने स्वतःच्या भरोश्यावर प्रशासनाकडे जाऊन कमीत कमी वर्ष 8 महिने सतत पायपीट घासतो त्यांची, आणि तो फ्रस्ट्रेटेड होऊन जातो, त्याच्या समस्येवर उपाय भेटत नाही, त्याच्यामुळे तो फ्रस्ट्रेटेड होऊन आमच्याकडे येते. आम्ही आल्याच्या नंतर बघा, मी एक अभ्यासू व्यक्ती आहे, कोणत्याही विषयाला डायरेक्ट जाऊन आक्रमक मी होत नाही. माझा विषय असा आहे की मी त्या विषयाचा अभ्यास करतो. अभ्यास केल्यानंतर ज्याही एजन्सी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, सरकारी एजन्सीज, त्या सर्व एजन्सीकडे हात जोडून जाऊन विनंती करतो की एक सामान्य माणूस तुमच्याकडे येतोय, तुम्हाला त्याच्यावर जो अन्याय झाला किंवा त्याला जी सुविधा पाहिजे त्याच्याबद्दल बोलतोय, पण तुम्ही ते देत नाही. तुम्ही जेसीपीचं उदाहरण घेतलं. मी आधी येस बँकेकडे गेलो स्वतःहून, त्या ग्राहकाला घेऊन त्यांना रिक्वेस्ट केली. ते माझं स्वतः पत्र घ्यायला तयार नव्हते, मला भेटायला तयार नव्हते. मग पोलिसांची मध्यस्थी घेतली मी. पोलिसांनी म्हटले की यांनी नियमाचं उल्लंघन करून याची जेसीपी सीज केलेली आहे, तुम्ही याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे. पोलिसांनी मध्यस्थी केली, सिनियर पीआयनी मध्यस्थी केली, डीसीपीनी मध्यस्थी केले. त्यांना हे पटलं. मी त्यांना कायदे दाखवले, नियम दाखवले, त्याचे कागद दाखवले आणि त्यांना सांगितलं की यांनी नियमांचा भंग केला हे ते सिद्ध होते. ते त्यांनाही पटलं, पण त्यांच्याकडून कोणती ऍक्शन घेतली गेली नाहीये.
उलट येस बँक त्यांना म्हणत होती, डीसीपी सारख्या एका IPS अधिकाऱ्याला ते म्हणत होते की यांना जर लढायचं यांनी कोर्टात जावं. नियम एवढे क्लिअरली लिहिले गेलेले आहेत, एवढे सिम्प्लिफाईड आहे, त्याच्यामध्ये उल्लेख आहे की तुम्हाला कोणती JCP सीज करता असताना त्यांना मला हे नियम फॉलो करावे लागतील. ते नियम जर ते फॉलो करत नसतील तर ते कोर्टात जा असं म्हणत असतील, तर तो जो गरीब ग्राहक आहे त्या ग्राहकाची बिचारे उदरनिर्वाहाचं ते साधन होतं. आज त्यांच्या येस बँकेच्या बलाढ्य वकिलांसमोर याचा वकील टिकेल का आणि त्या केसचा रिझल्ट केव्हा लागेल? नियम क्लिअर असताना कोर्टात जाण्याची गरज काय? हेच नियम मी त्यांना सांगत होतो. त्याच्यामुळे मला शेवटी हात जोडून सर्व गोष्टी होत नव्हत्या, विनंतीच्या मोडवर होत नव्हत्या. शेवटी माझा पक्ष हा आंदोलनकारी पक्ष आहे आणि जनतेच्या समस्यावर भांडणं हे माझं परम कर्तव्य आहे. मग मला आर्टिकल 19 मध्ये अधिकार दिलेला प्रोटेस्ट करायचा संविधानाने, तो अधिकार मी वापरला आणि त्या अधिकारात ज्या दिवशी आंदोलन झालं त्याच दिवशी त्याला JCP परत मिळाली. जर लोकांना न्याय भेटत असतील आणि आक्रमक आधी मी जर विनंती मोडवर जात आहे आणि जर विनंती मोडवरून रिझल्ट येत नाही तर आक्रमक होऊन जर न्याय भेटत असेल तर अशासाठी मी माझ्या अंगावर केसेस घ्यायलाही तयार आणि आक्रमकही व्हायला तयार आहे. पण आधी माझा मोड हा विनंतीचाच असतो. तर त्याच्यामुळे विनंती केल्यावर आणि नियम एवढे क्लिअर असल्याच्या नंतर आणि नियमाचं उल्लंघन केलं आहे हे दिसत असताना जर ते लोक न्याय देत नसतील तर मला आंदोलन करावं लागेल. तो माझा अधिकार आहे आणि त्या अधिकाराचा मी वापर केला. त्याच्यामध्ये भलेही माझ्यावर केसेस लागले असतील पण त्या व्यक्तीला न्याय भेटला याच्यात मला आनंद आहे. एक राज ठाकरे नेहमी म्हणतात की लोक मला भाषण जेव्हा मी करतो त्या हजारो लोक पाहायला येतात मात्र मत करत नाही. तर इथे स्थिती आहे का? ज्या पद्धतीने आपण सोशल मीडियावर खूप म्हणजे इम्पॉर्टंट आहात, लोकांना दिसत आहे, खूप फेमस आहात, पण जनता वोट करेल का विचारधारा म्हणून? कारण की खूपशे लोक आजकाल हिंदू म्हणजे BJP झालेली आहे आणि बाकी कोणताच पक्ष हिंदू नाही राहिलेला आहे. तुम्ही जरी किती सांगितलं तरी. तर अशात जो BJP इतका मोठा त्यांनी सांगून ठेवला की BJP इज इक्वल टू हिंदुझम, तर अशात तुम्ही टिकणार आहात का? नाही बघा, या पूर्ण प्रभागात एकमेव माझं जनसंपर्क कार्यालय आहे. कोणत्याही पक्षाचं जनसंपर्क कार्यालय आहे आणि ते पूर्ण वेळ उघडं असते. आणि राहिला प्रश्न हिंदुझम किंवा हे, मी आधीच सांगितलं की मी कट्टर हिंदू आहे. पण हिंदू हा एक असा विषय नाही आहे की जातीच्या भरोश्यावर जेही लोक हिंदू आहे किंवा भारतीय जनता पक्ष असं म्हणतो की आम्हीच एक हिंदू पार्टी आहे. तर ज्या स्थानिक लोक आहेत जे आज सकाळची नोकरीला जातात, संध्याकाळी घरी येतात, त्या माणसाला आपल्या मुलाच्या शिक्षणाचा विचार आहे, घरी कोणी बिमार झालं तर त्याच्या आरोग्यासंबंधीचे विचार आहे, महागाईचा विचार आहे. जेवढे हिंदू आहे त्यांचा जे आता बेसिक लेवलचं जगणं आहे ते बेसिक लेवलचं जगणं हाय क्लास झालं आहे का? 10 वर्ष आधी ज्या माणसाचा 10,000 पेमेंट असेल आज 10 वर्षानंतर तो 15 झाला असेल. पण तीच महागाई आज 2010ला एक ऍक्टिवा 45,000ची यायची, आता ते 1 लाखाच्या वर चालली गेली आहे. तुमच्या खिशातलं उत्पन्न वाढलं नाही पण महागाई वाढली. तुम्ही एक रोड 10 लाखाचा एक रोड बनवता आणि त्याच्यामध्ये क्वालिटी लेस काम करता. 8 लाखाची भ्रष्टाचार होतो, 2 लाखात तो रोड बनवला जाते, महिन्याभरानंतर त्याला गड्डे पडतात, त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही नवीन टेंडर काढता. आता हा पैसा जनतेचा आहे. तुम्ही जनतेचा पैसा, एक रोड हा 20-25 वर्ष टिकला गेला पाहिजे. पण जर तुम्ही 1-1 वर्षात रोड बनवत राहाल तर हा पैसा जनतेचा टॅक्सचा पैसा तुमच्याकडे आहे म्हणून तुम्ही कसाही वापरत असाल तर मग महागाई वाढेल. लोकांवर तुम्ही टॅक्सचे बोजे वाढवाल. तुम्ही पाण्याचे बिलांचे रेट्स वाढवले, तुम्ही इलेक्ट्रिसिटीचे रेट वाढवले, प्रॉपर्टी टॅक्सचे रेट वाढवले. ह्या सर्व गोष्टी हिंदूला सोसाव्या नाही लागत आहे का? आणि जर हिंदू आहे तर हिंदू या गोष्टीचा विचार करणार आणि हिंदू या गोष्टीचा विचार करून यावेळी या धर्मांध पक्षांना उत्तर माझ्या रूपात देणार. काँग्रेस प्रभाग 11 मध्ये रेसमध्ये आहे का? मला नाही वाटत. कारण बघा कसं आहे, स्थानिक पदाधिकाऱ्यांवर आणि कार्यकर्त्यांवर या पक्षांनी अन्याय केलेला आहे. स्थानिक जे वर्षानुवर्ष पक्षांना मोठं केलेले जे कार्यकर्ते आहे, जे पदाधिकारी आहे, त्या लोकांचा अधिकार होता इथे निवडणूक लढवण्याचा. पण त्या लोकांना निवडणूक मध्ये उमेदवारी न देता त्यांचं खच्चीकरण करण्यात आलं. एक कार्यकर्ता हा आपल्या राजकीय जीवनात सुरुवातीपासून मेहनत करतो, राबतो, पक्षाला मोठं करतो आणि मग जेव्हा त्याला असं वाटतंय की आज माझं समाजामध्ये एक स्थान बनलेलं आहे, माझ्या पक्षाने मला तिकीट द्यावी, अशा लोकांचं खच्चीकरण या मोठ्या पक्षांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाच्या त्या इमानदार कार्यकर्त्यामध्ये रोष आहे
आणि ते सर्व लोक मिळून या रोषाला उत्तर देतील. या पक्षांनी या इमानदार कार्यकर्त्यांना गृहीत धरलेलं आहे. त्यांना असं वाटते की आम्ही तुकडा फेकला तर हे आमच्या मागे येतील, पण यावेळी तेच कार्यकर्ते या पक्षांना दाखवून देतील की आम्हाला तुम्ही गृहीत नका धरा, तुम्ही जे म्हणाल ते होणार नाही, आम्ही जे म्हणू ते होईल, आणि त्याचं उत्तर ते माझ्या रूपात यावेळेस नक्की देतील. बरं, 16 तारखेला काय होत आहे? 16 तारखेला विजय गुलाल उधळतो आहे आम्ही, आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भगवा झेंडा नागपूर महानगरपालिकेवर फडकतो आहे. आपण एकंदरीत किती उमेदवार जे आहे आपण निवडणुकीत लढवत आहे आता? बघा, नागपूर महानगरपालिके अंतर्गत आम्ही 23 उमेदवार दिलेले आहे, आणि माझ्या प्रभागात प्रभाग 11 मध्ये, प्रभाग 11 क मध्ये आम्ही महिला प्रणोती प्रणोती विनोद ढोबळे यांना उमेदवारी दिलेली आहे सर्वसाधारण महिला गटात, आणि त्यांचं चिन्ह रेल्वे इंजिन, आणि 3ऱ्या नंबरवर त्यांची बटन आहे 2ऱ्या नंबरच्या मशीन मध्ये, आणि मी सर्वसाधारण ड गटामध्ये उभा आहे. माझं निवडणूक चिन्ह हे इंजन आहे, आणि 3ऱ्या मशीनवर 4थ्या नंबरची बटन माझी आहे रेल्वे इंजिनची. मनसेचं खातं उघडत आहे यंदा? 100% खातं उघडत आहे, आणि चांगल्याच जास्तीत जास्त नगरसेवक आमचे महानगरपालिकेत जातील. त्याच्यात या प्रभागाच्या 2 सीट आमच्या राहतील. राजसाहेब ठाकरे येणार आहेत का नागपूर प्रचारासाठी? राजसाहेब ठाकरे हे मोठं व्यक्तिमत्व आहे. आज या नागपूर महानगरपालिकेमध्ये आम्ही जे लढतो आहे ते लढून आम्हाला माननीय राजसाहेबांना एक गोड बातमी द्यायची आहे, आणि ती गोड बातमी नंतरच राजसाहेब येतील हे आमचा प्रण आहे. आम्हाला त्यांना आधी गोड बातमी द्यायची आहे, आणि मगच त्यांना आम्ही बोलू. तुम्ही जर निवडणूक जिंकले तर पहिले 3 काम काय असतील जे तुम्ही इथे कराल? मी निवडणूक जिंकल्यावर पहिले 3 काम माझे असे राहतील की मी जो नगरसेवक आहे तो नगरसेवक असा राहणार आहे की प्रत्येक प्रभागातील प्रत्येक समस्येवर सोल्युशन देणार आहे. याच्या आधीचा ट्रेंड असा होता की लोक नगरसेवकाकडे समस्या घेऊन जायचे, आणि तो नगरसेवक त्यांचे कोणाचे काम करायचा, कोणाचे काम नाही करायचा, काही करायचा तर उशिरा करायचा, काही त्यांना वाटायचं की या लोकांनी मला मतदान केलं नाही तर मी याचं काम करणार नाही, असा भेदभाव करायचा, जातीवाद करायचे, धर्मवाद करायचे. माझं असं आहे की मी पहिल्या 3 याच्यातच म्हणजे काही वर्षातच असे कामं करून घेईल की त्याच्यानंतर मी लोकांकडे स्वतः जाईल की तुम्ही मला समस्या सांगा, आणि त्यावेळी लोक असं म्हणतील की आता कोणतीही समस्या नाही आहे. त्याच्यामुळे याच्यानंतर नगरसेवक हा लोकांकडे जाऊन समस्या विचारेल, आणि त्याच्या आधी एवढ्या कामं करून ठेवेल माझ्या स्वरूपात की त्यांच्याकडे कोणती समस्या राहणार नाही. आणि मी जेव्हा त्यांच्याकडे जाईल तुमची काय समस्या आहे सांगायला, हे म्हणायला, तर ते म्हणतील की कोणती समस्या नाही. कारण माझं विजनच असं आहे की माझी एक तक्रार गाडी प्रत्येक लोकांच्या घरासमोर जाईल, प्रत्येकाच्या तक्रारी कलेक्ट करतील, प्रत्येकाच्या समस्या कलेक्ट करतील. माझ्या ऑफिसमध्ये तशी टीम बसवल्या जाईल, आणि त्या प्रत्येक तक्रारीवरचं सोल्युशन दिलं जाईल. नगरसेवकाच्या कार्यक्षेत्राच्या अंदर जेवढ्या गोष्टी येते त्या विदिन 24 आवर्स संपवण्यात येतील. याच्या व्यतिरिक्त कॅटेगरी वाईज जर काही डिफिकल्ट असतील तर त्या व्यक्तीशी संपर्क साधून त्याच्या विषयाचा अभ्यास करून त्याच्यावरही उपाय देऊन तो उपाय सोडवल्या जातील. ज्या गोष्टी मी याच्या आधी बोललेलो आहे त्या प्रत्येक गोष्टी माझ्या नगरसेवकाच्या कार्यकाळात मी पूर्ण करीन, हा माझा शब्द आहे. आणि लवकरच माझा जाहीरनामा येतो आहे. त्या जाहीरनाम्यामध्ये प्रभागातील एक गोष्ट मी टाकलेली आहे, आणि त्या सर्व गोष्टी करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. हे प्रभागातील जनतेला येत्या काळात दिसेलच. खूप खूप धन्यवाद सर, आपण आपला वेळ दिला. तर हे होते चंदू लाडे, जे प्रभाग क्रमांक 11 मधून मनसेचे अधिकृत उमेदवार आहेत. 16 तारखेला विजयाचा गुलाल हे उधळतील असा यांचा विश्वास आहे. समोर भाजप आणि काँग्रेस 2 मोठे पक्ष आहे. मनसे जे आहे जरी लहान पक्ष असला तरी यांचं काम मोठ्या प्रमाणात क्षेत्रात आहे. सोशल मीडियावर आपण यांचे काम बघतात. जाती धर्म पंथ भाषा प्रांत विसरून हे जनतेचे काम करत असतात. असे उमेदवार जे आहेत ते महानगरपालिकेत गेले पाहिजे असं सामान्य जनतेच्या किंवा शिक्षित व्यक्तींचं एक मत असते. आमचंही नेमकं तोच मत आहे की असे जे उमेदवार आहेत त्यांनी निवडणूक जिंकली पाहिजे, जे काही बदल करू शकतात. सर, आम्ही 16 तारखेची वाट पाहू आणि अपेक्षा करतो की आपण जे आहे विजयाचा गुलाल उधळाल आणि गोड बातमी द्याल. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद.